विद्यार्थी मित्रांनो, आजच्या पिरियडमध्ये आपण प्राचीन भारताचा इतिहास प्रारंभ ते 647 पर्यंत, सेमिस्टर दुसरे आणि पेपर तिसरा यामध्ये प्रकरण क्रमांक 2 सातवाहन घराणे आणि या सातवाहन घराण्याबद्दलची माहिती पाहत असताना काल आपण सातवाहन घराणे आणि सातकर्णी प्रथम याबद्दल किंवा या आधारावर असणारे सर्व प्रश्न आपण समजून घेतले. आज आपण याच प्रकरणातील राजा हाल आणि गौतमीपुत्र सातकर्णी यांच्यावर आधारित जे काही प्रश्न आणि उत्तरे हे पूर्णपणे समजून घेणार आहोत. तर त्यामध्ये सर्वप्रथम आपण ज्या काही सातवाहन घराण्यातील महान पराक्रमी शासक म्हणजेच राजा हाल आणि याच्या राजा हालबद्दल माहिती पाहिली अगोदर. आता यावर प्रश्न पाहणार आहोत. तर पुढे प्रश्न पाहत असताना सातवाहन काळातील जो राजा हाल होता हा 2 नंबरचा पराक्रमी शासक म्हणजेच सातवाहन घराण्यातील प्रसिद्ध असा शासक म्हणून ओळखला जात होता. कारण याच्या कालखंडामध्ये कला गुणांना आणि जे काही साहित्य या बाबीला राजाश्रय मिळाला होता. म्हणून सातवाहनाचा कालखंड त्यामध्ये राजा हालचा कालखंड प्रामुख्याने महत्त्वपूर्ण मानला जातो. तर या आधारावर प्रश्न पाहत असताना नंबर 1 चा प्रश्न, राजा हाल हा सातवाहन घराण्यातील कितवा शासक होता? तर 17वा शासक हा राजा हाल होता. त्याच्यानंतर राजा हाल याने प्राकृत भाषेत कोणत्या ग्रंथाची निर्मिती केली? तर गाथा सप्तपदी नावाच्या ग्रंथाची निर्मिती केली. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, गाथा सप्तपदी हा ग्रंथ कोणत्या बाबीवर आधारित आहे? तर शृंगार रसात्मक या बाबीवर गाथा सप्तपदी हा ग्रंथ आधारित आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, राजा हाल याच्या दरबारात कोणता विद्वान होता? तर गुणाढ्य नावाचा विद्वान हा राजा हाल याच्या दरबारात होता. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, गुणाढ्य या राजा हालच्या दरबारातील कवीने किंवा लेखकाने कोणता ग्रंथ लिहिला? तर बृहदकथा नावाचा ग्रंथ हा गुणाढ्य नावाच्या व्यक्तीने लिहिला. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, गुणाढ्य यांनी लिहिलेल्या बृहदकथा ग्रंथाची भाषा कोणती? तर प्राकृत ही गुणाढ्यने लिहिलेल्या बृहदकथा या ग्रंथाची भाषा होती. त्याचबरोबर पुढचा प्रश्न, राजा हालच्या दरबारात कोणता अन्य एक संस्कृत पंडित होता? तर सर्व शर्मा नावाचा राजा हालच्या दरबारात एक संस्कृत पंडित होता. त्याच्यानंतर सर्व शर्मा या संस्कृत पंडिताने संस्कृतच्या व्याकरणावर आधारित कोणता ग्रंथ लिहिला? तर कातंत्र नावाचा ग्रंथ सर्व शर्मा या संस्कृत पंडितांनी संस्कृतच्या व्याकरणावर आधारित लिहिला. त्याचबरोबर पुढचा प्रश्न, सातवाहन राजा हाल याच्या कालखंडात कोणत्या लिपीचा वापर केला जात होता? किंवा ज्या लेख लिहिण्यासाठी कोणत्या लिपीचा वापर केला जात होता? तर उत्तर आहे प्राकृत आणि ब्राह्मी या लिपीचा वापर सातवाहन काळातील राजा हालच्या काळामध्ये केला जात होता. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, राजा हालच्या काळामध्ये कोणते 2
प्रसिद्ध विद्वान होते. तर गुणाढ्य आणि सर्व शर्मा हे दोन प्रसिद्ध विद्वान होते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, सातवाहन काळातील कोणता शासक स्वतः विद्वान आणि रचनाकार होता? तर राजा हाल हा सातवाहन काळातील प्रसिद्ध विद्वान व रचनाकार म्हणून ओळखला जात होता. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, सातवाहन काळातील राजा हाल यांनी कोणत्या बाबीला राजाश्रय दिला? तर विद्वानांना राजाश्रय दिला. पुढचा प्रश्न, सातवाहन काळात राजदरबारातील वापरली जाणारी भाषा कोणती होती? तर प्राकृत ही भाषा सर्वसामान्य किंवा राज्यकारभाराची भाषा म्हणून ओळखली जात होती. तर पुढचा प्रश्न, सातवाहन काळातील जे काही राजा हाल याचा कालखंड कोणता म्हणून ओळखला जातो? तर विद्येचा किंवा विद्वानांना राज्याश्रय दिलेला काळ म्हणून ओळखला जातो. त्याचबरोबर आता या सातवाहन घराण्यातील जो राजा हाल आहे याच्याबद्दलची माहिती म्हणजेच थोड्या प्रमाणात आहे, थोडी आहे, आणि त्यावरच आधारित आपण प्रश्न पाहिलं. त्याचबरोबर सातकर्णी पहिला याच्यानंतर किती वर्षांनी राजा हाल याची सत्ता प्रस्थापित झाली? तर 100 वर्षानंतर, म्हणजेच 1 शतकानंतर राजा हालची सत्ता प्रस्थापित झाली. हे होते जे काय सातवाहन घराण्यातील दुसरा पराक्रमी शासक राजा हाल याच्याबद्दलची माहिती. पुढचा जो घटक किंवा सातवाहन घराण्यातील माहिती पाहत असताना शेवटचा जो सातवाहन घराण्यातील शासकांची आपण माहिती पाहिली ती म्हणजे गौतमीपुत्र सातकर्णी. याच्यावर आधारित आपण काही प्रश्न पाहणार आहोत. तर प्रश्न पाहत असताना सर्वप्रथम या गौतमीपुत्र सातकर्णी याचा शासनकाळ पाहणं आवश्यक आहे. तर गौतमीपुत्र सातकर्णी हा कोणत्या काळात त्यांनी राज्य केलं? तर इसवी सन 70 ते इसवी सन 95 पर्यंत त्यांनी राज्य केलं. त्याच्यानंतर कोणत्या शासकाने उत्तरेकडून शकाची आक्रमणे रोखण्याचं काम केलं? गौतमीपुत्र सातकर्णी यांनी. त्याचबरोबर महाराष्ट्राला शकाच्या आक्रमणापासून वाचवण्याचं काम कोणत्या शासकाने केलं? तर गौतमीपुत्र सातकर्णी यांनी केलं. पुढचा प्रश्न, गौतमीपुत्र सातकर्णी याच्या आईचं नाव काय? बलश्री किंवा गौतमी या नावाने त्याच्या आईचं नाव ओळखलं जातं. त्याचबरोबर पुढचा प्रश्न, गौतमीपुत्र सातकर्णीची आई बलश्री यांनी गौतमीपुत्र सातकर्णीबद्दल कोणत्या लेखामध्ये माहिती कोरलेली आढळून येते? तर नाशिकच्या लेखामध्ये माहिती रेखाटलेली किंवा कोरलेली आढळून येते. पुढचा प्रश्न, गौतमीपुत्र सातकर्णी यांनी शेक क्षत्रपाचा नाश कोणत्या भागात केला? तर नाशिक या भागामध्ये शेक क्षत्रप आणि उसवदानाचा नाश केला. कोणत्या शक राजाचा पराभव करून शकांचे पूर्ण राज्य गौतमीपुत्र सातकर्णीने नष्ट केले?
नहपान या शक राजाचे पूर्णपणे उच्चाटन करून गौतमीपुत्र सातकर्मीने शकांचा पूर्ण नायनाट केला. पुढचा प्रश्न, गौतमीपुत्र सातकर्णी यांचे राज्य कोणकोणत्या भागामध्ये साम्राज्य विस्तार झाला होता, राज्याचा साम्राज्य विस्तार झाला होता? तर उत्तर आहे मध्य भारत, अवंती, सौराष्ट्र आणि राजस्थानातील काही भाग हा गौतमीपुत्र सातकर्मीच्या राज्यामध्ये समाविष्ट होता. पुढचा प्रश्न, क्षत्रियांचा मान उतरवून ठेवणारा राजा कोणाला म्हटलं जाते? प्रश्न बघा, क्षत्रियांचा मान उतरवून ठेवणारा राजा म्हणून कोणत्या सातवाहन राजाला ओळखलं जातं? तर गौतमीपुत्र सातकर्णी याला. पुढचा प्रश्न, गौतमीपुत्र सातकर्णी याच्याबद्दल त्याच्या आईने गौरव कोणत्या शिलालेखात केला? तर नाशिक या शिलालेखामध्ये गौरव किल्ला आढळून येते. पुढचा प्रश्न, शक, पल्लव व ग्रीक यांचे समूळ नाश करणारा राजा म्हणून कोणाला ओळखले जाते? गौतमीपुत्र सातकर्णीला. सातवाहन कुलयश प्रतिष्ठानकर अशी उपमा किंवा वर्णन कोणाबद्दल केलं जातं? तर गौतमीपुत्र सातकर्णीबद्दल. पुढचा प्रश्न, ज्याचे घोडे 3 समुद्राचे पाणी प्यायले आहेत असे वर्णन कोणत्या राजाचे आढळून येते? तर गौतमीपुत्र सातकर्णीचे. पुढचा प्रश्न, हिंदी, बंगाल आणि अरबी समुद्रापर्यंत ज्यांचा साम्राज्य विस्तार झाला तो शासक कोणता? तर गौतमीपुत्र सातकर्णी. नाशिक जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी उत्खननात सातवाहनकालीन नाणे सापडले? जोंगल टेंभी नावाच्या गावी, जे नाशिक जिल्ह्यातील जोंगल टेंभी या ठिकाणी उत्खननात सातवाहनकालीन गौतमीपुत्र सातकर्णीची नाणी सापडली. पुढचा प्रश्न, गौतमीपुत्र सातकर्णीची मुद्रा यावर कोणती बाब प्रामुख्याने आढळून येते? तर गौतमीपुत्र ही बाब प्रामुख्याने आढळून येते. पुढचा प्रश्न, कोणत्या सातवाहन शासकाने आपल्या नावा अगोदर आईचे नाव म्हणजेच मात्रनाम लावण्याची पद्धत किंवा मात्रनाम लावण्याची पद्धत सुरू केली? तर गौतमीपुत्र सातकर्णी यांनी. पुढचा प्रश्न, गौतमीपुत्र सातकर्णी याच्या काळात कोणत्या धर्माला सर्वात जास्त राजाश्रय मिळाला? तर वैदिक धर्माला राजाश्रय मिळाला. पुढचा प्रश्न, गौतमीपुत्र सातकर्णी कोणत्या धर्माचा उपासक होता? वैदिक धर्माचा उपासक हा गौतमीपुत्र सातकर्णी होता. अशा प्रकारे गौतमीपुत्र सातकर्णी यावर आधारित जे काही प्रश्न आपण आतापर्यंत पाहिले आणि हे प्रश्न म्हणजेच जे काही सातवाहन काळातील जे गौतमीपुत्र सातकर्णी जो आपल्या नावापुढे अगोदर आपल्या आईचं नाव त्यांनी लावण्याचं काम केलं, म्हणून गौतमीपुत्र सातकर्णी याच्या शासनकाळामध्ये महत्त्वपूर्ण बाब या म्हणजेच स्त्रीला किंवा मातेला महत्त्वपूर्ण स्थान देण्याचं काम त्यांनी केलं. ते होतं प्रकरण क्रमांक 2 मधील सातवाहन वंश किंवा घराणे यामधील राजा हाल आणि
गौतमीपुत्र सातकर्णी याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या पिरियडमध्ये पूर्णपणे अभ्यासली. उद्याच्या आपल्या पिरियडमध्ये आपण गुप्त आणि वाकाटक घराणे याबद्दलची माहिती समजून घेणार आहोत.